आज मराठ्यांना मिळालेल्या आरक्षणाचा आनंद बिजवडीकरांनी मोठ्या ताकदीने आणि मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करून मनोजदादा जरांगे पाटलांना आरक्षणाचे श्रेय देऊन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी बिजवडीचा परिसर दणाणून सोडला। आणि आज खऱ्या अर्थाने मराठ्यांना मिळालेल्या आरक्षणाचे सर्व श्रेय मनोजदादा जरांगे पाटलांनाच दिलं। त्याबद्दल भरभरून बोलताना बिजवडी गावचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजयजी तुकाराम भोसले उर्फ नेते, बिजवडी गावचे दुसरे सुपुत्र शिवतेज उद्योग समूहाचे उद्योगपती, मान तालुक्याचे युवा नेते संदीप सेठ हनुमंत भोसले, बिजवडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रज्योत उर्फ पिंटू शेठ भोसले, बिजवडी गावचे ज्येष्ठ नागरिक आणि बिजवडी गावचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असलेले दिलीपप्पा सर्जेराव भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्व मराठ्यांना मिळालेल्या आरक्षणाच्या शुभेच्छा देऊन जरांगे पाटलांना सर्वांगीण दैवत मानून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला। बिजवडी प्रतिनिधी दादासो अप्पासो भोसले आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया देत आहेत, पहा व्हिडिओ सविस्तर। आणि खऱ्या अर्थानं स्वतःचं आयुष्य मराठा समाज आणि पिछाडलेल्या या समाजाला गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून जी एकाकीची लढाई स्वतः सुरू केली आणि समाजानं यात झुकून दिलं की ज्याप्रमाणे एखादा योद्धा स्वतःचं सर्वस्व अर्पण करतो आणि त्या योद्धा योग्यतेचा आहे हे पाहिल्यावर करोडो मराठा एकत्र येऊन जे मराठा युद्ध जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू केलं त्याला खऱ्या अर्थानं आज अध्यादेश निघून जे यश मिळालं आहे या यशाचे खरे श्रेय आहे फक्त जरांगे पाटील आहेत। पक्षविरहित मराठा समाज एक झाला आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी जे मराठा समाजानं स्वतःला रस्त्यावर झुकून दिलं याच्यातून जे यश प्राप्त झालं आहे जरांगे पाटलांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे। आज एवढं सांगू वाटतं की एक सामान्य कुटुंबातला माणूस काय करू शकतो, कितीही सरकार आली तरी त्या सरकारांना झुकवू शकतो परंतु न्याय मिळवू शकतो। जरांगे पाटील हेच खऱ्या अर्थानं योद्धे आहेत। आजच्या शुभेच्छा मी एक मराठा म्हणून जरांगे पाटलांनाच फक्त देऊ इच्छितो। एक मराठा मी मनापासून आज एक मराठा म्हणून पक्षविरहित माझा दैवत मानतो एवढं या ठिकाणी नमूद करतो। तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख संजयजी भोसले नेते। आज या ठिकाणी गेले कित्येक वर्ष ज्या आपल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज आपला आरक्षणाचा लढा लढत होता तो आज खऱ्या अर्थानं त्या लढ्याला यश आलंय। जरा मनोज जरांगे पाटील साहेबांच्या रूपाने या ठिकाणी यश आलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल। आज या ठिकाणी जर मराठा समाजाच्या आरक्षणाचा जर इतिहास पाहिला तर आपल्या सातारा जिल्ह्याचे जे सुपुत्र होते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी 23 मार्च 1982 रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून स्वतःचं बलिदान स्वतःचं या मराठा समाजासाठी दिलं। अशा 23 मार्च 1982 सालापासून जे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो आपला लढा होता त्याला आज खऱ्या अर्थानं जर विजय कुणाच्या रूपानं आला असेल तर तो आपल्या सर्वसामान्य घरातला एक मराठा, कुटुंबातला एक मराठा जो आपल्या सर्वांचं दैवत मानलं जाईल असे आपले मनोज जरांगे पाटील। सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटलांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता कुठल्या इतकं मोठं सरकार त्यांच्या विरोधात असताना या सगळ्या गोष्टींच्या सरकारच्या विरोधात जाऊन एक सामान्य कुटुंबातल्या माणसाने एवढा मोठा लढा उभा केला आणि मुंबई सुद्धा आजपर्यंत कोणी एकाही माणसाचं धाडस झालं नव्हतं की मुंबई पूर्ण थांबवायचं। हे आपल्या एक मराठा समाजाचा एक योद्धा मनोज जरांगे पाटलांनी दाखवून दिलं की जर मराठा समाजानं जर मनात आणलं तर मुंबई सुद्धा थांबवण्याचं काम फक्त आणि फक्त मराठा समाज करू शकतो। त्याबद्दल आपण मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी आपण आभार मानू। त्याचबरोबर ज्यांनी मराठा आरक्षणासाठी ज्या आपल्या मराठा योद्ध्यांनी त्यामध्ये अण्णासाहेब पाटील असतील त्याचबरोबर अनेक योद्ध्यांनी आपल्या आत्मबलिदान दिलं त्या सर्वांना या ठिकाणी आपण मराठा आरक्षणाचं श्रेय देऊ। त्याचबरोबर आपल्या सातारचे जे सुपुत्र आहेत
सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मराठा आरक्षण दिलं. त्या मराठा मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करू आणि प्रत्येकानं आज या ठिकाणी मराठा आरक्षणाचा आनंदोत्सव साजरा करूया. आणि आज संध्याकाळी आपले जे मान तालुक्यातून जे मान खटावमधून जे मराठा बांधव मुंबईला या लढ्यासाठी गेलेले आहेत ते आज 4-5च्या दरम्यान या ठिकाणी मोगऱ्याहून आपण त्यांना आणायला जायचंय. त्यावेळेस आपण बिजोडीमध्ये सुद्धा डॉल्बी वगैरे लावून त्यांचं धडाक्यात स्वागत करू एवढं मी सांगतो आणि थांबतो. तर हे होते बिजवडी गावचे सुपुत्र, युवा नेते आणि उद्योग समूहाचे उद्योग शेठ संदीपजी भोसले. हे बोला की आज या ठिकाणी मराठा आरक्षण मिळाल्यामुळे बिजवडी गावात जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. बरेच दिवस झाले आपल्या मराठी समाजाला आरक्षण मिळत नव्हते. जरांगे पाटलाच्या माध्यमातून त्यांनी जीवाची पर्वा न करता, बायका पोरांचा विचार न करता आपल्या मराठी बांधवासाठी भरपूर झगडले, भरपूर रडले आणि त्यांनी शेवट जे करायचे होते ते पूर्ण केले. कोणालाही नाही भेटले, सरकारला नाही भेटले. मुंबई पूर्ण बंद करण्यात आली आणि काही केलं तरी त्यांनी आज हे यश मिळवून दाखवले. या यशाला आज पूर्ण मराठा बांधवांनी पूर्ण त्यांना पाठिंबा देऊन घेऊन ते आज परत आहेत. तरी बिजवडी गावात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करून करण्यात आला. आतापर्यंत मराठा समाजासाठी 58 आंदोलन झाली आणि आता हे शेवटचं आंदोलन 59 आंदोलनामध्ये आपल्या जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं आणि त्याला पूर्णपणे यश आलं. त्यासाठी आपले जरांगे साहेबांना जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तर हे होते बिजवडीकर ग्रामस्थ, ज्येष्ठ ग्रामस्थ दिलीपप्पा भोसले. आपण पाहत आहात मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. मी दारासो भोसले. एक मराठा एक जुटीचा बरो जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.